काहीच घेणं देणं नाही मला. मला पैसे कमवून काही करायचं नाही पुढं. मला 2 भाकरी खाण्यासाठी एवढं कमवतो मी. त्रास व्हायला मला त्या गोष्टीचा. नाहीच बोलली, कशी बोलणार ती. मला लय अवघड वाटतंय. माझ्या मनात आलं धडधड चॅनल उडून टाकेन मी, एकही पाहणार नाही. ठेका थोडीच घेतलेला एका माणसानी. तुम्हाला सगळं सांगतोय. माझी टेक्निकल चॅनल एक, माझे स्किन केअरचे, कोमलचं एक, कोमलचं रेसिपीचे एक, परीचं एक, आईच्या रेसिपीचे एक. हे झाले 6 चॅनल. ती राहू दे ना आजी. हा हाय, झाडणारे झाडतात. सर गावात झाडून काढता का तुम्ही? पाय सोंग हो. मग परत आजारी पडलं ना, मग परत दवाखान्यामध्ये. बरं दुसऱ्याचं काय झाडून काढता बरं तुम्ही? हा आपलं आपलं पा कुठं चालले बघा तुम्ही. तुम्हीच बघा कुठं चालले. तर पडन का प्रकाश, पडन का आता का नाही पडणार? हा पडन का? काय म्हणतोय मी? काहीतरी कर, काहीतरी थोडं. सोशल मीडियावर एवढं येतो, थोडं काहीतरी कर. मी नाही म्हणत पूर्ण कर म्हणून, थोडं साथ दे. कुठल्याच गोष्टी इम्प्रुव्हमेंट नाही, कुठल्याच गोष्टीत नाहीये. जसं 5 वर्षापूर्वी होते तशीच आहे अजून. जग कुठं चाललं, कुठं जरा बी काहीच घेणं देणं नाही आपल्याला त्याचं. उठलं की स्वयंपाक लेकरं घर, स्वयंपाक लेकरं घर. घर बी तर मला घर बी तर आवरलेलं नाही. सारा पाणी राडच पडलेलं आहे. हाय का तुम्ही ध्यानावर? इम्प्रुव्हमेंट करायचा विषयच नाहीये. मला त्रास होतो गोष्ट कोमल या गोष्टीचा, माहिती आहे का? त्रास होतो म्हणून मी बोलतो की थोडं तरी तिला आलं पाहिजे. काहीतरी थोडं बाबा कर बाबा, काहीतरी बाबा. 3 दिवसापूर्वी तुला स्टोरी टाकायला सांगितलं तर इंस्टाला, त्या नाही टाकल्या. ते कोमल की रेसिपी हिंदी चॅनल चालू केलं, त्यावर एखादी रेसिपी बाबा, ही रेसिपी आपण बनवून दाखवू. अरे एवढं तरी येऊ म्हण मला, दाखव व्हिडिओ, ही बनवू आपण. गन सगळं करतो बाबा मी. वाईट वाटतं या गोष्टीचं. एकटाच कसा गाडा वाढायला लागलो. दिवसभर इकडे ह्या दुकानात जाय ते प्रमोशनला, त्या दुकानात जाय प्रमोशनला. एवढं करून बी हे घरी या, व्लॉग घ्या, हे शूट करा, ते अपलोड करा, ते एडिटिंग करा. काय लावलंय माझी जिंदगीत, काय चाललंय माझं मला कळाय ना. रोज उठलं की तेच, रोज उठलं की ते. तुझं तर काहीच, तुला तर विषयच नाही काही बाबा. तुम्ही जसं मरताय तसं मरा, मला काहीच घेणं देणं नाही. स्वतःला 15 दिवसापासून खोकलाय, सांगितलं मला दवाखान्यात घेऊन चला म्हणून. म्हणले नाही का, मी स्वतःकडे तरी ध्यान दे बाबा. एवढे सगळे प्रोडक्ट पाडलेले, थोडंफार तरी लाव. ते पण नाही. काय बोलू याच्यावर सांग. मी करणार आहे का इम्प्रुव्हमेंट, तेवढं मला सांग. नाही तर मी हे चॅनल बंद करून टाकतो. मग काहीच घेणं देणं नाही मला. मला पैसे कमवून काही करायचं नाही पुढं. मला 2 भाकरी खाण्यासाठी एवढं कमवतो मी. त्रास व्हायला मला त्या गोष्टीचा, म्हणून बोलायला लागलो मी. नाही तर मला येड नाही लागलं. थोडं काही बोललं की रडत बसायचं, 4 घंटे रडत बसायचं. स्ट्रॉंग बन जरा, 4 शब्द बोलत जाय. रडून काही होत नाही. तिला औषध दे, उठ. चल बेटा, ऍपल खा, ऍपल. हा हा
हे घे धर. करणार आहे का इम्प्रूव्हमेंट? शिकणार आहेस का तू? एवढी मोठी मला सांग मग, नाही तर मी बंद करून टाकतो. मी काहीच घेणं देणं नाही मला या गोष्टीचं. एवढी मोठी ताकद आहे ना पप्पा. मर 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 करावं माणसानी. बरं असं करायचं ना पप्पाला. पप्पा तसे म्हणतात तसं करायचं आपल्याला. काही देणं नाही आपल्याला. थोडी एवढी मोठी ताकद आहे पण पप्पाची ताकद छोटी. ती मोठी. मला सांग तसं स्पष्ट काय तर. रडू नको नुसतं. करायचंय का बंद करायचंय? तुला बोलतोय कोमल मी. कोमल थोडं पप्पाच ऐक. आणि पप्पा खुश होते. पप्पा तुझ्याकडे जेवण घेते. मग पप्पा तुला म्हणे पप्पाला माणूस का बोलतो ना ते जरा ध्यान देऊन ऐका. हे असं रडून आता वाईट वाटून घ्यायचे नाही. असं विचार करायचा कोणत्या गोष्टीचा. काय होतंय आपल्या घरी, कसं होतंय, मग पप्पा तिकडे होईना लपून मी लपून. हाय का जरा ताळमेळ? मग तुला असं धरून मी काहीच नाही. प्लेटची नाही दिनारा दिनजारा दिनारा दिनजारा दिनारा दिनजारा. लागतात. वर्षावर वर्ष बदलायले, महिन्यावर महिना बदलायले. काय करायचंय, कसं करायचंय, काही नाही. साधं एक सांग मला. अहो हे व्हिडिओ मला बनवायचा आहे रेसिपीचा. एवढा आपण तयार करू. तुम्ही सांगतो मला व्हिडिओ कोणता घ्यायचा, सामान कोणते काढायचे, टाकायचे कसे, रेसिपी कशी करायची, इथपासून ते व्हिडिओ एडिट करणं, व्हिडिओ टाकणं, व्हिडिओ शेअर करणं, हे सगळं मीच करतो. मी मोठेपणा सांगत नाही, पण तुम्हाला सांगायला लागलो. अजून बी वेळ गेलेली नाहीये. काय नाही लागत. चिप बसायचं असं. चिप बसायचं सांग. मला काहीच घेणं देणं नाही एवढं मरमर करायची. घरात 2 भाकरी पुरते कमवतो मी. असं करायचं आपल्याला. पप्पाचं कर दाखव. करून दाखव. तुम्ही सपोर्ट करत असाल तर करतो मी, नाही तर मला काहीच घेणं देणं नाही या गोष्टीचं. मग तुला चॉकलेट देईन ना. असं कर पटकन. कर कर कर. मग पप्पा लावतील तुला. करणार आहेस का इम्प्रूव्हमेंट? हे पूस. करणार आहे का? असं करायचं आपल्याला. थांब बघ मी आणते. हे असं सोंग आहे. मग बोलू तर कसंच नका म्हणते मला. तुला काय झालं रडायला? तिला काहीच नाही झालं. आवाज 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 आवाज. दे माईक इकडे. चल माईक आण. दे माईक. काय करू मित्रांनो, लेख कदर कदर येतो कधी कधी. राऊंड राऊंड कदर येतो मला. तुम्हाला वाटत असेल की असं काय आहे वगैरे, पण जे खरं आहे ते खरं आहे. कारण की मला खरं सांगताय, मला लय टेन्शन येतं कधी कधी राहून राहून. एकट्यानेच किती मरमर करावं. मला ते काहीच गरज नाहीये. तडफड 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 करायची माशावानी. काही गोष्टी आपल्या स्वतःला बी समजल्या पाहिजे. गंज ती माझी बायको आहे, पण तिला मला साथ दिली पाहिजे अशीच प्रत्येकाची अपेक्षा असते. जे नवरा बायकोची असते अपेक्षा. पण इथं जर उलटच आहे बाबा. सगळ्या गोष्टी हसण्यावरच असतात, सगळ्या गोष्टी. आणि बोललं की लगेच रडू. मग काय बोला याच्यावरती तुम्ही सांगा. आता तुम्ही बघितलं असेल एवढ्या याच्यामध्ये तिला मी किती वेळा विचारलं, नाही बोलली. ती नाहीच बोलली. कशी बोलणार ती? मला लय अवघड वाटतंय. माझ्या मनात आलं धडधड चॅनल उडून टाकेन मी. एकही पाहणार नाही. ठेका थोडीच घेतलेला एका माणसानी. तुम्हाला सगळं सांगतोय. माझी टेक्निकल चॅनल एक, माझं स्किन केअरचं एक, कोमलचं एक, कोमलचं रेसिपीचं एक, परीचं एक, आईच्या रेसिपीचं एक. हे झाले 6 चॅनल. स्वस्त जालना एक 7 चॅनल. हे 7 चॅनल मी इन्स्टाचे हँडल करतो. त्यावरचे यूट्यूबचे हे 7 चॅनल, जे सगळे इन्स्टाचे आहे ते यूट्यूबला बी आहे ते फेसबुकला बी आहे. ठीक आहे. याच्यावर डेली व्हिडिओ टाकायचे, शूट करायचे, एडिट करायचे, टाकायचे. प्रमोशन आले, शूट करायचे, टाकायचे. व्हॉइस ओव्हर असला तर मॅडमला लिहून द्यायचं, मॅडम मग वाचून ते व्हॉइस ओव्हर करणार,
परी तू शांत बस म्हटलं परी. हा तू मार खाशील आता. ते करायचं. स्वस्त जालन्याचे व्हिडिओ ह्या दुकानात जाय त्या दुकानात जाय, दिवसभर तिकडं मारायचं आणि संध्याकाळी घरी यायचं. संध्याकाळी घरी आले की मग रेसिपीचे याचे थोडी व्हिडिओ घ्यायचे प्रमोशनचे, मग तिथं डोकं लावायचं. मग तिथंही मजाकमध्ये घ्यायचं. एक शब्द उच्चारायला आपल्याला 4 घंटे लागायले. बरोबर आहे का नाही? बरं एवढं सगळं करून स्क्रिप्ट सुद्धा मी स्वतः तयार करतो. एवढं करून बी जर कधी मग तुम्ही हसण्यावर घेता गोष्टी, मग डोकं आउट होतो. बरोबर आहे का नाही? मग एवढे पैसे कमवून करायचं काय? आपण कशासाठी कमवतो? आपली लाईफ सुख सुविधा वगैरे सगळ्या आपल्याला भेटल्या पाहिजे. प्रत्येक माणूस त्यासाठीच कमवतो. पण इथं जर कधी तुम्हाला जर कधी दिवसभर मरमर करावं लागत असेल तर काय गरज आहे एवढ्या पैशाची? काही गरज नाही. 2 भाकरी पुरतं सगळेजण कमवतात. तसं मला स्पष्ट सांग. तुला फक्त लेकरं भाकरी आणि घरदार पाहिजे असेल तर तेवढंच कर. असं बी नाही लगे कधी काम केलेले, दुकानात बी काम केलेले बाहेर 4-6 महिने. गंज कुठं बाहेर जायची गरज नाही पडली. घरीच सगळं भेटतंय. हे चुकीचंच नाही. हे जिथं चुकीचं आहे तिथं चुकीचंच आहे. तिथं बरोबर होऊ शकत नाही या गोष्टी. मला कधी कधी लय टेन्शन आहे त्या गोष्टीचं. सगळ्या गोष्टी जागेवर भेटल्या ना मित्रांनो, तर ह्याचा प्रॉब्लेम होतो बघा. तुम्हाला या गोष्टी कळत असतील की काय विषय काय नाही. तर नाही, मला वाईट वाटलं आज या गोष्टीचं. ती शेवटपर्यंत नाहीच बोलली ती की मी सपोर्ट करणार म्हणून. नाहीच बोलली ती. त्याची इच्छा नाहीच आहे आणि दरवेळेच आहे. बरं सगळं सोडून द्यावं. व्हिडिओचं बी सांगत नाही मी, काहीच सांगत नाही. तिला खोकला आहे 15 दिवसापासून. तिचं काम नाही का दवाखान्यात घेऊन चला. रात्री जे खोकलत बसली 2-3 घंटे. स्वतःकडे बी ध्यान देणं होत नाही. स्वतःकडे बी ध्यान देणं होत नाही. काल दवाखान्यात घेऊन गेलो. आल्या फोन लावला. पिऊ सोबत ती बी रडायला लागली. दवाखान्यात न्यायचं. घरी आलो, घरात पाय बी नाही ठेवला. तसं तर दवाखान्यात घेऊन गेलो बाहेर. बरं दवाखाने केले. बाकीचे लफडे निस्तरायचे. हे असंच झालं, ते तसंच झालं, हे असंच झालं. थांब परी, तू पागल आहेस का? केव्हाच बडबड करायला लागली तू मनामध्ये. असं बोलत नसते. बॅड मॅनर्स असतात. बघू काय निर्णय होतोय तर. नाही तर एखादा 2-3 चॅनल तरी मला बंदच करावं लागणार आहे. मी फक्त मग टेक्निकल चॅनल बघणार आहे. बाकी तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही तुमचं बघा, द्या सोडून. दररोजची रडरडी. तुम्हाला काय सांगू मी, डेली व्हिडिओ येत असेल दररोजची रडरडी, माहिती का? रोजची. रोज एवढं डोकं लावावं लागतं मला. स्वतःकडे तुम्हाला सांगतो, मी मागे स्वस्त चॅनल चालू केलं का, महिनाभर मला दुपारचं जेवण नसीब नव्हतं. सकाळी गेलो की संध्याकाळी दिवसाचे 8-10 व्हिडिओ. काय गरज आहे? गरज आहे का? मला जेवढं होईल तेवढंच मी करणार ना. काय गरज आहे? त्यात इकडचं करा तिकडं करा. कुठलाही माणूस असला, कुठलीही बायको असली, त्यांना आपल्या पार्टनरकडून अपेक्षा असतात आणि तेवढ्याच अपेक्षा माझ्या आहेत. बरं तसं नसेल तर मला स्पष्ट सांगा तरी. नाही होत बाबा आमच्या अपेक्षा पूर्ण तुमच्या, नका करू त्या गोष्टी. मी नाही करणार. ते चॅनल डिलीट करून टाकणार. काय गरज आहे? ते बी तर स्पष्ट सांगत नाहीये ना. किती दिवस चालणार आहे असं? आला दिवस चालला, आला दिवस चालला, आला दिवस चालला. कायच करावं कायच नाही. राहू दे ना आजी. हा हाय, झाडणारे झाडतात. सर गावात झाडून काढता का तुम्ही? पाय सोंग. हो मग परत आजारी पडलं ना, मग परत दवाखान्यामध्ये. बरं दुसऱ्याचं काय झाडून काढता बरं तुम्ही? हा आपलं पा कुठं चालले बघा तुम्ही. तुम्हीच बघा कुठं चालले. तर घरातला झाडू येते. हा मग कुठला आहे? खराट्याने झाडून घ्यायचं ते. कायच बोलावं कायच नाही बाबा. हे दररोजचं एवढं झाडून काढणे इथून.
आजारी असलं की मस्त झोपून राहायचं घरात. हो चांगलं दिसते. काय काम आले बाबा काय नाही. तर राहू दे ना, कायला हाता गीता भरवतो आजी, तुम्ही ऐकत जा ना बाबा. बाकी गल्लीत कोणी झाडून काढत नाही बरं का एवढं, कोणीच नाही. हे आजीच चालतंय फक्त. ही पुरी गल्ली मागची आणि हे समोरचं सगळं झाडून काढायची जिम्मेदारी घेतलेली आहे. घ्या घरात झाडू, हात धुवून घ्या. वा घरात आहे का, आहे का, आहे का? चला ना बाबा. चल या घरात. जा कुठे गेली का? चल येतो मी पण जाऊन. मला पॅन्ट दे दुसरी आहे एखादी. मग जीन्स कुठे? ही भेटली. येतून जरा बाहेर फिरून. सगळ्यांना माझं चूक वाटत असेल, पण कुठेतरी या गोष्टीचा विचार करून बोललं पाहिजे. बाकी हे अधूनमधून हवायच, त्यासाठी हे सगळा प्रॉब्लेम होतोय. बाकी जास्त मी अजून काही बोलणार नाही. बाकी तुम्हाला व्हिडिओतून दिसलंच असेल काय आहे काय नाही, तर त्यामुळे जास्त डोकं लावणार नाही मी. मला जायचं तर बाहेर कामाला, निघतो आता लवकर. बाकी इकडे रिक्षा आणि गाड्यांचा आवाज तर विचारूच नका तुम्ही. अवघड आहे, म्हणजे चूक ॲक्सेप्ट करायची आपल्यामध्ये शक्तीच नाही आहे. आता अजून जास्त मी काही बोललो तर परत अजून जास्त फुगवा येईन, तुम्हाला काय सांगू आता. त्यामुळे जास्त न बोललेलंच बरं. चला भेटतो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाकी हे तर चालूच राहणार आहे. काळजी घ्या स्वतःची. आमच्या घरी चालूच राहते, बाकीचं टेन्शन नाही. चला सगळ्यांना काळजी घ्या. परत एकदा सगळ्यांना जय महाराष्ट्र.